अचलपूर येथील धर्मजागरण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात भाजप आमदार नितेश राणे यांची विशेष उपस्थिती होती। तर सभेपूर्वी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। तर आता नितेश राणे यांनी आपल्या खास शैलीत दिलेल्या प्रतिक्रियेला उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद मिळाला। यावेळी त्यांनी अतिरेकी, देशद्रोही, लव जिहाद, धर्मांतरण आदी विषयांवर खरपूस समाचार घेतला। रविवारला अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शक्ती फाउंडेशन व सकल हिंदू समाजाच्या वतीनं धर्म जागरण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत ते बोलत होते। कुठे गेले ते 15 मिनिट वाले? बुलाओ हैदराबाद से तुम्हारे परातवाड़ा में हम लोग खड़े आके इधर सामने खड़े रहो। 15 मिनिटाचं तू फार मागितलं रे। 5 मिनिटं दे, कुर्ले सगळे संपून टाकू नाही। कोणाला धमक्या देता? आमदार नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले, हैदराबादच्या एका नेत्याने पोलिसांना म्हटलंय की 15 मिनिटे मला द्या। आम्ही म्हणतो 15 मिनिटे नको, आम्हाला फक्त 5 मिनिटे द्या। आम्ही हैदराबादच्या त्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। अकोला येथील जुलूसमध्ये अतिरेकी, आतंकवादी, देशद्रोहीचे फोटो झळकविले जातात, त्याचं काय, असा सवाल करीत त्यांनी नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवादरम्यानच्या मिरवणुकीत घडलेल्या अनेक घटनांचा उल्लेख केला। नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात, तरी विरोध करू नये का, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। मी देशद्रोहींच्या विरोधात बोलतो, तसेच राष्ट्रभक्तांचा सन्मान सुद्धा करतो, हे सांगायला ते विसरले नाही। पण जे मुसलमान, जे जिहादी डोक्याचे मुसलमान, त्यांच्या मिरवणुकीमध्ये सर तन से जुदा सारखे नारे देणार, अतिरेकी लोकांचा जय जयकार करणार, त्या मुसलमानांना, त्या जिहादी मुसलमानांना आमचा विरोध आहे। एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या जिहाद्यांना ठेवणार नाही, ही शपथ आम्ही लोक घेऊन बाहेर निघालेलो आहे।